आज आपण एका अनोख्या गणेशोत्सवाची माहिती करून घेऊया। हे गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातलं कोयड हे गाव। या गावातले कोणतेही गावकरी आपल्या घरी गणपतीची स्थापना करत नाही आणि गणेशोत्सव घरोघरी साजरा केला जात नाही। एवढंच नाही तर या गावातले लोक जे आहेत ते पत्रिकांवर म्हणजे आपल्या ज्या आमंत्रण पत्रिका असतात शुभ कार्याच्या लग्न मुंजीच्या या पत्रिकांवर देखील गणपतीचा फोटो छापत नाही। तसंच गावातल्या गणपतीचा फोटो जर आपल्या घरात लावला तर आपल्यावर संकट येतात असा त्यांचा समज आहे। मग आपल्याला असं वाटतं की हे लोक गणपती मानतात की नाही, तर मानतात असं अजिबात नाही। ते गणपतीचे भक्त नाहीत, ते गणपतीचे भक्त आहेत। उलट ग्रामदैवतच त्यांचा गणपती आहे। मग असं का, तर गणपतीची विटंबना होऊ नये, त्यांचे फोटो किंवा त्यांच्या मूर्ती ज्या असतात त्याची विटंबना होऊ नये आणि यासाठी ते काळजी घेतात आणि म्हणूनच ते घरामध्ये कोणत्याही गणपतीची पूजा करत नाहीत आणि गणपतीचा फोटोही लावत नाहीत। तर एक गाव आणि एक गणपती असा त्यांचा उपक्रम गेले 600 वर्ष चालू आहे। आणि या 10 दिवसामध्ये सगळे गावकरी जे गावापासून दूर गेलेले आहेत नोकरी धंद्यानिमित्त ते सुद्धा एकत्र येतात आणि 10-11 दिवस हा गणपतीचा उत्सव अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करतात। पण गणपतीच्या मातीच्या मूर्तीची ते पूजा करत नाहीत आणि गणपतीच्या मातीच्या मूर्तीला देखील ते स्पर्श करत नाहीत। तर पारंपरिक दगडातून कोरीव काम करून केलेली जी मूर्ती आहे त्याच मूर्तीचा उत्सव ते गणेशोत्सवात करतात आणि आपल्या घरामध्ये किंवा शुभ कार्याच्या पत्रिकांवर गणपतीचा फोटो लावणं टाळतात। तसंच त्यांची अशी धारणा आहे की गणपतीचा नामस्मरण किंवा जप हा मनातल्या मनात केला पाहिजे। त्याची मनोभावे पूजा आपण आपल्या घरातच मनापासून भक्तिभावाने केली पाहिजे। त्याचा गाजावाजा किंवा औडंबर किंवा जाहिरात कुठच्या प्रकारे करायची नाही। तर असा हा अनोखा उत्सव कोयड गावातला जरूर एकदा आपण जाऊन पाहावा।